कोण आहेत ते? नवनाथ बंड आणि प्रवक्ते भाजप. नाही, मला ते कोण आहेत माहित नाही, पण काही लोकांनी तो फोटो मला पाठवला. कुठल्या तरी मंदिराच्या आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल. त्यात मी बारीक दिसतोय. आता फक्त फोटो बघितल्यानंतर 8-10 वर्षाचा फोटो असेल, जरा वजन वाढलंय. तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटतं. बघा, माझी आई राजकारणात नाही. इथं आली, इथला विरोधक पण तिच्या जवळ उभा राहिला तर कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का कोण आहे. अतिशय प्रांजळ मनाची, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे. आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा, लोक हेच तुम्हाला सांगतील. विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची लोक सांगतील. आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा. त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे. जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला. माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावेत. अजून बरंच काय ते काढणार आहेत. आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत. आमचं मत एवढंच आहे की गरिबाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने इथं बसावं लागतं. आणि मोठ्या मोठ्या लोकांना, नाही तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ऑफिसमध्ये न जाता पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो, त्याच्याच बरोबर बंदुकीचं लायसन्स मिळतो. म्हणजे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि गुंडांचं सरकार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल. सर, निलेश गायवळ आणि योगेश कदमाचा थेट संबंध दिसून येत नाही. मग योगेश कदमांनी असं का केलं असावं की एवढं आउट ऑफ वे जाऊन? आज कुठेतरी ऐकल्यासारखं मला वाटतंय. योगेशजी कदम यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे, विधिमंडळामध्ये जे सगळ्यात मोठ्या पदावर बसणारा एक व्यक्ती, ज्याचे सर्व मंत्री ऐकतात, आमदार ऐकतात, अशा व्यक्तींनी योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणणं आणि मग त्यांनी तिथं सही केली. मग असा व्यक्ती कोण? तर अधिवेशनामध्ये नाहीतर त्या विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे. आणि आज सभापती कोण आहेत? तर राम शिंदे सर आहेत. मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवळचा संबंध हे जग जाहीर आहे. त्यांचा प्रचार सुद्धा निलेश गायवळनी तिथं केलेला आहे. मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे. एअरपोर्ट संदर्भात शेवटचा प्रश्न. एअरपोर्ट संदर्भात दिवा पाटला संदर्भातलं नाव जे आहे ते सर्वांचीच आशा अपेक्षा होती की काल ते सगळ्यांचीच अपेक्षा आहे. इथं असणाऱ्या सर्व लोकांची, भूमिपुत्रांची ही अपेक्षा आहे की हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे नवी मुंबईमध्ये आता झालेलं आहे त्याला नाव हे कैलासवासी दिबा पाटलांचंच दिलं गेलं पाहिजे. अशी मागणी आजची नाही, अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आता काल आमची सगळ्यांची अपेक्षा होती की गोवा एअरपोर्टचं उद्घाटन होत असताना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की या एअरपोर्टचं नाव हे आपण पर्रिकर यांच्या नावाली आपण तिथं देऊया, आम्ही त्याचं स्वागतही करतो. मग काल भाषण जे नरेंद्र मोदी साहेबांचं होत होतं नवी मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत, आमची अपेक्षा एवढीच होती गोव्यात जे तुम्ही केलं तेच तुम्ही नवी मुंबईत सुद्धा केलं असतं. भाषणात जर सांगितलं असतं की दिबा पाटील साहेबांचं नाव हे या एअरपोर्टला दिलं जाईल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. पण तसं काही काल दुर्दैवाने घडलं नाही आणि हे लोकांना पटलं नाही, आम्हालाही पटलं नाही. आमची चर्चा, आम्हाला जे काय माहिती असं कळत आहे की कदाचित 100 वर्ष RSS ला झाले म्हणून RSSच्या एका मोठ्या नेत्याचं नाव या एअरपोर्टला दिलं जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल. लोकांना हे पटलं नाही, आम्हालाही पटलं नाही. येत्या काळामध्ये जर वेगळ्याच व्यक्तीचं नाव तिथं दिलं गेलं असेल आणि ते RSSचे असतील तर त्याचा विरोध आम्ही करू. लोकांची, भूमिपुत्रांची जी मागणी आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला दिलं जावं त्याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा.